शिवात्मने वेतालाय नमः। सावंतवाडी स्टेशनवरून आपण निघालो की सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आणि वेंगुर्ला येथून निघाल्यानंतर सुमारे 12 किलोमीटर अंतरावर मोचेवाडी येथे बॅरिस्टर नाथ पै पूल सुरू होतो. या मोचेमाडची खाडी जाऊन मिळते ती नयनरम्य अशा निळाशार समुद्र किनारा. या समुद्र किनाऱ्याला लागूनच कडोबाचा मोठा डोंगर लागतो. निळाशार अशा फेसाळणाऱ्या लाटा, पांढरी शुभ्र वाळू असलेला आणि पर्यटकांना मोहित करून टाकणारा असा समुद्र किनारा. आंबा, काजू, नारळ, फणस यांच्या बागांनी युक्त शांत परिसर, टुमदार घरे आणि नव्या युगाच्या आधुनिकतेचा स्पर्श दिसू लागलेला असा गाव म्हणजेच आमचा आरवली गाव. आरवली नाव पुढे येताच प्रथमदर्शनी नाव येते ते सुप्रसिद्ध अशा श्रीदेव वेतोबा देवस्थानाचे. श्रीदेव वेतोबा, श्रीदेवी सातेरी ही दोन्ही दैवते आरवलीच्या ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जातात. कुरळे केस, मोठे डोळे, भरदार मिशा, भली मोठी तलवार, हातात पात्र आणि पायात भल्या मोठ्या चाबड्याच्या चपला असे देखणे रुपडे असलेला आपला लाडका राजा म्हणजेच वेतोबा. आज आपण पाहणार आहोत पौष कृष्ण पक्ष दर्श मौनी अमावास्येला येणारे महोदय पर्व, अर्थातच महोदया, देवतांचे समुद्र स्नान. महोदय पर्वणीच्या अगोदर आठवडाभर संपूर्ण आरवली गावात ठिकठिकाणी रंगरंगोटी करणे, वाड्यावाड्यात मुख्य रस्त्यांवर तोरणे, कमानी उभारणे, गावातील रस्त्यांची साफसफाई करून दोन्ही बाजूला रंगीबेरंगी रंगांनी रांगोळी काढण्याचे काम अहोरात्र चालले होते. संपूर्ण आरवली गावात ठिकठिकाणच्या देवतांचे आगमन होणार होते. यामुळे आरवलीत अगदी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. दर्श मौनी अमावास्येच्या आदल्या दिवशी श्रीदेव वेतोबा पंचायतन देवस्थान मधील श्रीदेव रवळनाथ, श्रीदेव भूतनाथ यांच्यावर श्रीदेवी सातेरी मंदिरात संचार आणला जातो. संचार आल्यावर सर्व गावकर मंडळी रीतीप्रमाणे आरवली गावात महोदय पर्वणीसाठी येणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील कास या गावच्या श्रीदेवी माऊली पंचायतन देवस्थानातील तरंग देवतांच्या स्वागतासाठी आणि पाहुणचारासाठी 12 देवतांची परवानगी घेतात. परवानगी मिळाल्यावर संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी पुन्हा श्रीदेव रवळनाथ आणि भूतनाथ यांच्यावर संचार आणला जातो. त्यानंतर संचारित रवळनाथ आणि भूतनाथ श्रीदेवी पावणाई तरंग देवतेसहित श्रीदेव वेतोबा मंदिरातून निघून ढोल ताशाच्या गजरात गावकरी, मानकरी, कीर्ती यांच्या समवेत कास गावच्या माऊली पंचायतन देवस्थानच्या तरंग देवतांच्या स्वागतासाठी आरवली पाक म्हणजेच मुसलमान पीर देवतेच्या स्थानी जातात.
जवळजवळ 25 ते 30 किलोमीटर अंतर पायी चालत कासमधील श्रीदेवी माऊली पंचायतन देवस्थानमधील संचारित तरंग देवता ढोल ताशांच्या जयघोषात गावकरी मानकरी आणि सर्व भाविक भक्तांसहित मोठ्या उत्साहात आरवली पार या स्थानी येऊन श्रीदेव वेतोबा पंचायतनच्या संचारित तरंग देवतांची वाट पाहत थांबतात. जसे श्रीदेव रवनाथ, श्रीदेव भूतनाथ, श्रीदेवी पावणाई आणि दांडेकर देवता यांचे या ठिकाणी आगमन होते, तसे दोन्ही गावातील तरंग देवतांवर जोरात संचार येतो. आरवलीच्या देवता तरंग काठी उंचावून कास गावच्या तरंग देवतांची भेट घेतात. हा भेटीचा क्षण अभूतपूर्व असा असतो. या भेटीनंतर आरवली गावची तरंग देवता या कास गावच्या तरंग देवतांना आपल्यासोबत श्रीदेव वेतोबा मंदिरात घेऊन येतात. हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत संपूर्ण आरवली श्रीदेव वेतोबा मंदिर सारे सारे भक्तीच्या रसात चिंब धावून निघतात. असंख्य भाविकांचा उत्साहरूपी महासागर यावर्षी पाहायला मिळतात. श्रीदेव वेतोबाची भेट घेऊन कास गावच्या चारही तरंग देवता श्रीदेव वेतोबा मंदिरात विराजमान झाले. त्यानंतर वेतोबा पंचायतच्या तिन्ही तरंग देवता विराजमान झाले.
सुमारे 17 ते 18 किलोमीटर अंतर पायी चालत हर हर महादेवच्या घोषणा देत रात्रीच्या समयी आगमन झाले ते सातारडा गावच्या रवळनाथ पंचायतन तरंग देवतांचे. महोदय पर्वणीच्या निमित्ताने असंख्य आबाल वृद्धांच्या जनसागरात अथकपणे पायी चालणाऱ्या भक्तगणांचा उत्साह अवर्णनीय असा होता. सातारडा, कोंडुरा, मळेवाड, आजगाव, शिरोडा या गावातून आलेल्या हजारो सवाष्ण स्त्रियांनी गावागावात स्वागतासाठी जेथे जेथे तोरणे बांधलेली आहेत तेथे तेथे देवीची ओटी भरली. सातारडा हे महाराष्ट्राच्या सीमेवर आणि गोवा राज्याच्या अगदीच कुशीला असलेले महाराष्ट्रातीलच एक गाव. श्रीदेव रवळनाथ पंचायतन देवस्थानची सातारडा येथील तरंग देवता आरवली पाक येथील मुसलमान पीरदेवतेच्या स्थानानजीक येताच आरवली गावच्या श्रीदेवी जागबाई पंचायतन देवस्थानातील तरंग देवतांनी त्यांचे रीतीनुसार स्वागत आणि मानपान केले. दोन्ही गावच्या तरंग देवता रीतीनुसार भेटाभेट होऊन श्रीदेवी जागबाई मंदिरात येऊन विराजमान झाले. श्रीदेवी जागबाई मंदिरात सातारडा पंचायतन देवतांचा, भाविकांचा, गावकऱ्यांचा यथोचित आदर सत्कार आणि पाहुणचार केला गेला. आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या मौनी अमावास्या या दिवसाचा रवी उदय झाला. ज्या दिवसाची आपण सारे अगदी चातकासारखी वाट पाहत होतो तो दिवस सूर्यनारायणाच्या साक्षीने उदयाला आला. हा दिवस म्हणजेच महोदय पर्वणी. या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून अगदी सूर्यास्तापर्यंत भक्तांसाठी मोठी समुद्र स्नानाची पर्वणी होती. असा हा पर्वणीचा योग बऱ्याच वर्षांनी आला होता. आदल्या दिवशीच्या पायी चालत येण्याचा थकवा सुद्धा लोकांच्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हता. कधी एकदा देवतांच्या सानिध्यात राहून समुद्र स्नानाच्या पर्वणीचा लाभ घेऊ असे सगळ्या भाविक भक्तांना झाले होते. तो क्षण जवळ येत होता. श्रीदेव वेतोबाद पंचायतांच्या श्रीदेव रवळनाथ, श्रीदेव भूतनाथ, श्रीदेव दांडेकर यांच्यावर संचार आणला गेला. सर्व भाविक भक्तांनी हा संचाराचा प्रसंग याची देही याची डोळा अनुभवला. हा प्रसंग चालू असतानाच श्रीदेवी जागबाई मंदिरातील तरंग देवता आणि पालखी
वाजत गाजत आणि उत्साहात वेतोबा मंदिरात प्रवेशल्या. आई जागबाईने वेतोबाची भेट घेताच श्रीदेव वेतोबा पंचायतनाच्या श्रीदेव रवळनाथ, श्रीदेव भूतनाथ आणि पावणाई तरंग देवता श्रीदेवी सातेरी मंदिरात गेले. रीतीप्रमाणे श्रीदेव रवळनाथ, श्रीदेव भूतनाथ यांनी मायेच्या पूर्वसाला हाक मारून संचार आणण्यासाठी उभे केले. मायेचा पूर्वस संचारित होताच महोदय पर्वणीसाठी आलेल्या हजारो भक्तांना समुद्राच्या पाण्यापासून आणि इतर कुठल्याही प्रकारच्या वाईट शक्तीपासून त्रास होऊ नये याकरिता श्रीदेव वेतोबा, देवी सातेरी, 12 देवता आणि कडोबा देवस्थान यांना गारहाणे घातले गेले. संचारित देवतांकडून सर्वांना महोदयाच्या पर्वणी दिवशी संपूर्ण संरक्षण दिले गेले. आता पुन्हा तिन्ही तरंग देवता वेतोबा मंदिरात येऊन श्रीदेव वेतोबाच्या पालखीसह पुन्हा आई सातेरीच्या मंदिरात गेल्या. माता सातेरीला संपूर्ण साज शृंगारासहित पालखीत विराजमान करून पालखी समुद्र स्नानासाठी आरवलीच्या वेळागर येथील सागर तीर्थ या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात सर्व भाविकांसोबत घेऊन गेले. शेतमळ्यातून मळलेल्या पायवाटेवरून श्रीदेव वेतोबा, आई सातेरी पालखीत विराजित होऊन श्रीदेव रवळनाथ, भूतनाथ, पावणाई, दांडेकर आणि इतर देवता भक्तगणांसोबत पायी वाटचाल करत होते. यावेळी हर हर महादेवच्या गर्जना, फटाक्यांची आतषबाजी या सगळ्या आवाजात सारे आसमंत अगदी दुमदुमून गेले. पायवाट जसजशी दूर होत गेली तसतशी फुललेला शेतमळा म्हणजे देवतांच्या स्वागतासाठी निसर्गाने जणू हिरवी चादरच अंथरली आहे असं सगळं विलोभनीय दृश्य दिसत होतं. महोदय पर्वणी म्हणजे महापर्व. या पर्वाच्या वेळी सर्व तीर्थे समुद्राला येऊन मिळतात. आपण सर्वच काही मोठमोठ्या तीर्थक्षेत्री जाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या जवळच असलेल्या आरवली गावातील वेळागर येथील सागर तीर्थरूपी समुद्रावर आपल्या गावच्या देवतांसह या महोदय पर्वणी दिवशी समुद्र स्नान केलेल्याचे एक वेगळेच महत्व प्राप्त होते. आपल्या घराण्यात जर एखादी व्यक्ती मृत झाली असेल तर या महोदय पर्वणी दिवशी समुद्र काठावर श्राद्ध विधी करून आपल्या मृत व्यक्तीच्या अस्थी समुद्रामध्ये विसर्जित केल्या जातात. असा हा शुभ दिवस आहे. या मौनी अमावास्येला व्यतिपात श्रवण नक्षत्र अशा त्रिगुणी योगावर हे महोदय पर्व समुद्र स्नान पर्व सांगितले आहे. या दिवशी समुद्र किनारी वालुकामय अर्थातच वाळूची पिंडी पूजण्याची पद्धत आहे. गावातील विविध देवस्थानांमधील पुरोहित किनाऱ्यावर अशी शिवपिंडी तयार करून भाविकांकडून समुद्र स्नानाचा विधिवत संकल्प करवून घेतात.
आणि तदनंतर भाविक मंडळी समुद्राला श्रीफळ अर्पण करून आणि सोबत आणलेल्या रक्तवर्णी गुंजा अर्पण करून स्नान करून घेतात. समुद्र स्नान झाले की संकल्प सोडलेल्या ठिकाणी पुन्हा येऊन पुरोहिताच्या सहाय्याने शिवपूजा पूर्ण केली जाते. श्रीदेव वेतोबा आणि सातेरीची पालखी आणि तरंग देवता दारुष्टा येथे आल्यावर रीतीप्रमाणे सर्व देवतांची या स्थानाला भेट होते. याच वेळी माऊली पंचायतन देवस्थान शिरोडा, आजगाव वेतोबा मंदिर आजगाव यांच्या देवता सुद्धा श्रीदेव वेतोबा आणि सातेरीच्या पालखीसह हळूहळू मार्गक्रमण करतात. रवळनाथ, भूतनाथ, पावणाईची तरंग देवता आणि पालखी रीतिरिवाजानुसार जी वाट ठरलेली आहे त्याच वाटेने वर्षानुवर्षे जात असतात. आता हळूहळू ज्या क्षणाची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण जवळ आला होता. चालत चालत देवतांच्या उद्घोषात भक्ती रसाच्या ओलाव्यात आपण सागर तीर्थ किनारी येत होतो. अथांग सागराची गाज आता कानी ऐकू येत होती. सागराच्या फेसाळणाऱ्या लाटांचा आवाज, विलोभनीय नयनरम्य असा सागर किनारा आणि अभूतपूर्व अशी भक्तिरूपी अलोट गर्दी आज महोदय पर्वणी निमित्त सर्वांना दिसत होती. समुद्र स्नानासाठी सगळ्या देवता, सगळे भाविक अगदी सज्ज झाले होते. सरतेशेवटी वेतोबा सातेरी विराजमान असलेल्या पालखीचे अथांग सागराच्या मखमली गालीच्या रूपी पांढऱ्या शुभ्र वाळूवर आगमन झाले. या दिवशी वेतोबा पंचायतन देवस्थान यासह एकूण जवळजवळ 10 देवस्थानातील देवता आणि तिथला भाविक महासागर या महोदय पर्वास उपस्थित होता. त्यामध्ये श्रीदेवी माऊली देवस्थान कास, श्रीदेव रवळनाथ पंचायतन देवस्थान सातारडा, श्रीदेवी माऊली देवस्थान शिरोडा, श्रीदेव वेतोबा देवस्थान नाणोस, श्रीदेव वेतोबा देवस्थान आजगाव, श्रीदेवी जागबाई देवस्थान आरवली, श्रीदेव नारायण देवस्थान आसोली, श्रीदेवी माऊली पंचायतन देवस्थान कौठणी, श्रीदेवी माऊली देवस्थान मडुरा, श्री भूतनाथ सातेरी पंचायतन देवस्थान गिरवडे या देवस्थानांनी या महोदय पर्वणीत सहभाग घेतला होता. श्रीदेव रवळनाथ, भूतनाथ, पावणाई यांची तरंगे आणि श्रींची पालखी खाली ठेवल्यावर आरवली गावच्या पुरोहितांकडून रीतीनुसार तरंग देवतांची आणि पालखीत विराजमान असलेल्या आपल्या लाडक्या देवांची अर्थात श्रीदेव वेतोबा आणि आई सातेरीची गावच्या मानकऱ्यांमार्फत पूजा केली गेली. आरवली सागर तीर्थ जवळच कडोबाचा डोंगर आहे आणि त्याच्या पायथ्याशीच कडोबाचे देवस्थान. श्रीदेव वेतोबाच्या अधिपत्याखाली येणारे हे कडोबा देवस्थान. आता हळूहळू सुरुवात झाली देवतांच्या समुद्र स्नानाची. रवळनाथ, भूतनाथ, दांडेकर देवता यांच्यावर संचार आल्यावर संपूर्ण वेतोबा पंचायतन देवतांना गाण्याने घालून नितकारी देवता आणि मायेचा पूर्वज यांच्यावर संचार आणल्यावर दांडेकर देवता समुद्र देवतेशी दैवी खुणेने बोलणे करू लागले. त्यावेळी रवळनाथ, भूतनाथ यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या सर्व भक्तांना लांब राहण्यासाठी आवाहन केले गेले, जेणेकरून सागराचे पाणी आपोआप तरंग देवतांच्या पायाशी आले. तरंग देवता
आणि दांडेकर देवता यांनी समुद्र देवतेला आवाहन करताच सागर देवता आपल्यात मिसळलेल्या सर्व तीर्थरूपी नद्यांच्या जलासहित जणू या देवतांची चरणकमले क्षालन करण्यासाठी आतुर झाली. हा प्रसंग पाहण्यासाठी भक्तांची अमाप गर्दी उसळली. प्रत्येकाच्या नजरा कधी पाणी जवळ येते याच्यावर लागलेल्या होत्या. देवतांच्या समोर असलेली एकही व्यक्ती आडवी येऊ नये असा दंड असावा. त्यामुळे देवता प्रत्येक वेळी समुद्राच्या समोर उभ्या असलेल्या व्यक्तींना बाजूला जाण्यासाठी आवाहन करत होते. अलोट जनसागरात सर्वांना बाजूला करणे शक्य नसते. यासाठी देवतांना मानकरी हळूहळू पुढे आणतात. श्रीदेव वेदोबाचे पुजारी आणि माता सातेरीचे पुजारी दोघेही देवतांच्या मूर्ती आपापल्या हाती घेऊन संचारात असलेल्या रवळना, भूतनाथ, रामपुरुष, दांडेकर, नितकारी, पंचायतनातील इतर देवता आणि पावणाई तरंग देवता यांना एकत्रित घेऊन समुद्राच्या पाण्यामध्ये हळूहळू स्नानासाठी येतात. तरंगांना सागराच्या पाण्याने स्नान घालण्या अगोदर सागराला श्रीफळ अर्पण करून या सगळ्या देवता आपापल्या जागी परत येतात. दोन्ही देवतांना रीतीप्रमाणे सागर तीर्थाच्या पाण्याने स्नान घालून परत त्यांच्या पालखीत विराजमान केले गेले. तुडुंब अशा गर्दीतून वाट काढत सर्व भक्त मंडळी स्वतः देवतांच्या स्नानानंतर या महोदय पर्वणीच्या स्नानाचा उत्साहात आनंद लुटू लागले. या सोहळ्याच्या दरम्यान अमावास्या असल्याने मोठ्या लाटा समुद्रात उसळत असतात. समुद्रात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी गाभित समाजातील लोकांच्या होड्या आणि माणसे तत्पर असतात. आपापल्या ग्रामदेवतेसह लोटलेल्या अथांग जनसागराचे हे विहंगम दृश्य शब्दात वर्णन करण्यासारखे नसतेच.
हळूहळू दिवस उलटत जातो. सूर्य राजा अस्ताला जाऊ लागतो. भक्तगण शेवटचे समुद्र देवतेचे दर्शन घेऊन तरंग देवता पालखीसह मार्गस्थ होतात. वाटेवर दुतर्फा अंथरण्यात आलेल्या कपड्यांवर कुरमुरे सोडत भाविक भक्तिभावाने हळूहळू परतीच्या प्रवासाला निघतात. श्रीदेव रवळनाथ, भूतनाथ आणि पावणाई देवीची तरंग देवता वाटेवरच श्रीदेव नारायण पंचायतन देवस्थान आसोली यांच्या तरंग देवतांना संचारातच रीतिरिवाजानुसार थांबवतात. दोन्ही देवतांमध्ये वार्तालाप झाल्यावर आसोलीच्या देवता आसोली गावच्या मार्गाने परत निघतात. रवळनाथ, भूतनाथ, पावणाई तरंग देवता आणि पालखी हळूहळू सातेरी मंदिरात येतात. पुजारी माता सातेरीची मूर्ती देवीच्या गाभाऱ्यात विराजमान करतात आणि पालखी घेऊन श्री वेतोबा मंदिरात वेतोबाला मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान करून प्रथेप्रमाणे रवळनाथ, भूतनाथ आणि पावणाई तरंग देवता श्रीदेव वेतोबा पंचायतन देवस्थान आजगाव यांच्या देवतांना श्रीदेव सिद्धेश्वर मंदिराच्या येथे परतीच्या प्रवासास रीतीप्रमाणे निरोप देण्यासाठी जातात. इतर गावातून आलेल्या देवता श्रीदेव वेतोबाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासास मार्गस्थ होतात. अशा प्रकारे महोदय पर्वणीच्या दिवसाची सांगता होऊन लागते. सूर्यराजा हळूहळू अस्ताला जाऊ लागला.